अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव, पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप। याचिकेवर आज तातडीची सुनावणी। अक्षय शिंदेचा मृत्यू हा अति रक्तस्रावाने पोस्टमॉर्टममध्ये खुलासा। शवविच्छेदन अहवाल मुंब्रा पोलिसांकडे सुपूर्द। डोक्याला एक गोळी लागल्याचंही नमूद। जवळपास 2.5 तास अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक। जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। लवकरच अंतिम जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा। अमित शहांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस। नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। ताकदीनं मैदानात उतरल्यास कुणीही वाकडं करू शकणार नाही। विजय आपलाच आहे। अमित शहांच्या बैठकीत फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। रात्री उशिरा जरांगेंना सलाईनमधून औषध। गावकऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी उपचार घेतले। मालवणमधील राजकोट किल्ल्यावर राज्य सरकारकडून शिवरायांचा 60 फूट उंच पुतळा उभारला जाणार। पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी 10 वर्ष कंत्राटदाराकडेच असेल। राज्यभरामध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा। पुणे आणि रायगडला रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी। बीडच्या जिजाऊ मल्टीस्टेटमधील 300 कोटींचा घोटाळा बहाद्दर। बबन शिंदेच्या वृंदावनात मुसक्या। बीड पोलिसांच्या तब्बल 1.5 वर्षाच्या शोधमोहिमेला यश। सोन्याच्या दरात मोठी उसळी। जळगावात सोन्याच्या दरात 77,000 अमेरिकी फेडचा व्याजदर कपातीचा परिणाम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।